नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? तर मी अश्विनी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आणि आज आहे बुधवार, तर आज मी बनवली आहे मच्छी फ्राय आणि मच्छीचा रस्सा. तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा, तुम्हाला हे नक्की आवडेल. तर झणझणीत असा एकदम लाल भडक गावरान पद्धतीने बनवत आहे. तर चला आता आपण किचनमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवते कसं बनवते कसं नाही. आज आपण मच्छीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी बघा मच्छी घेतलेली आहे मी इथं स्वच्छ धुवून. त्यानंतर आता इथं बारीक चिरून घेतलं आहे, खोबरं बारीक चिरून घेतलं आहे, ते भाजून घेतलं आहे. तर कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, आणि इथं कांदा एक घेतला आहे मोठा भाजून. त्यानंतर इथं टॅमॅटो घेतलं आहे एक मी, ते काय भाजलेलं नाही आहे. थोडंसं अद्रक लसूण आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे. आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी आता मी मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण टाकून घेते. मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. मच्छी फ्रायसाठी जे वाटण केलं होतं ना आपण तयार, ते झालेलं आहे. आता पातेल्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेते आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता आपण वाटलेलं हे वाटण टाकून घ्यायचं आहे. वाटण टाकून घेते आणि चांगलं मस्त असं सगळं वाटण काढून टाकते. उलटा पालटा करून घ्यायचं, चांगलं तेल सुटूस्तवर वाटण भाजून घ्यायचं. वाटण भाजून घेते, तेल सुटूस्तवर मस्त असं तेल सुटत आलेलं आहे वाटणाला. 2 मिनटं भाजवून घ्यायचं छान असं. वाटण भाजल्याशिवाय भाजीला अशी टेस्टच येत नाही मस्त अशी. त्यानंतर हा आपला तिखट मसाला टाकला आहे, त्यानंतर काश्मीरी मसाला टाकला आहे, त्यानंतर हळद टाकते थोडीशी आणि त्या चवीनुसार मीठ. मी भाजी करताना आधीच अंदाजे माझ्या मीठ टाकत असते. आणि चिकन मसाला थोडासा टाकलेला आहे. मस्त असं उलटा पालटा करून घ्यायचं आणि एकदम मस्त असं आपल्या ग्रेव्हीला तेल सुटले. त्यानंतर मच्छी टाकून घ्यायची, मच्छी पण चांगली उलटा पालटा करून घ्यायची. बघा किती तेल सुटलं, एकदम मस्त मटणासारखी दिसते सेम एकदम. त्याच्यानंतर आता मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. मच्छी किंवा नॉनव्हेज काही पण बनवत असेल त्यावेळेस तुम्ही गरम पाणीच टाकायचं भाजीमध्ये. जर थंड पाणी टाकलं तर भाजीची पूर्ण चव जाते, त्यामुळं गरम पाणी टाकायचं. गरम पाणी इथं टाकले. भाजीला मस्त अशी उकळी आली, बघा किती मस्त उकळते भाजी. एकदम भाजीला एकदम तरी तरी आलेली दिसत होती. मस्त असं भाजी उकळून घेतली, 10-15 मिनटं शिजवून घेतली. वरतून त्याच्यावरती थोडीशी हिरवी आपली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि झाकून ठेवली. बघा भाजीला किती मस्त तरी आलेली, एकदम लाल लाल. मला तर बघूनच खाऊ वाटायला लागली आहे. थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आपली भाजी तयार झालेली आहे. बघा माझी रेसिपी आवडली तर कधी एकदा नक्की ट्राय करा. मी आज बनवते मच्छी फ्राय. बघा मच्छी फ्राय करताना आता काय काय टाकते. अर्ध लिंबू पिळून टाकते मच्छी फ्राय करण्यासाठी. मॅग्नेट करायला मच्छी ठेवणार आहे आपण, त्यामुळे अर्ध लिंबू पिळून टाकायचं असतं. सगळीकडे लागलं पाहिजे मच्छीसाठी. लिंबू पिळून टाकते. त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट केलेली आहे, मिक्सरमध्ये नाही केलेली, हातानेच केलेली आहे, ती टाकायची. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची. त्यानंतर आता थोडीशी हळद टाकते, चवीनुसार मीठ टाकते, जेवढं पाहिजे तसं आपल्याला. आणि आपल्याला तिखट पाहिजे त्याच्यामुळं तिखट मसाला टाकते. जेवढं आपल्याला तिखट लागते तेवढं टाका आपापल्याप्रमाणे. आम्हाला जास्त तिखट पाहिजे म्हणून मी जास्त तिखट केलं आहे. आणि हा काश्मीरी मसाला आहे कलरसाठी, 2 चमचे टाकते. याच्याने मस्त असा लाल भडक कलर येते. आता हे सगळं मी मिक्स केलेलं असं कालवून घेते चांगलं हाताने. चांगलं असं सगळीकडे लागलं पाहिजे. जर हे खूप ड्राय जर झालेलं असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता. थोडंसं पाणी शिंपडायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या पीसला लागलं पाहिजे चांगलं. आणि मग सगळीकडनं लावून असं पसरून घेते दोन्ही साईडून, आडव्या उभ्या साईडून दोन्ही साईडून पसरून घ्यायचं छान मस्त असं. आणि त्यानंतर आपल्याला हे आता पसरून घेतल्याच्यानंतर हे कमीत कमी 10-15 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता, नाहीतर मग बाहेर ठेवलं तरी पण चालेल.
मी आता बाहेरच ठेवणार आहे, तर आता झाकून ठेवते मॅरिनेट करायसाठी. मच्छी मॅरिनेट झालेली आपली 10 मिनिटासाठी ठेवली होती. आता मच्छीला लावण्यासाठी आपण पीठ हे करून घेऊ, पीठ तयार करून. रवा घेतला इथं मी थोडासा, त्यामध्ये हे तांदळाचं पीठ टाकते 1-2 चमचा. त्यामध्ये आता हिंग टाकते, त्याच्यामध्ये थोडीशी आता हळद टाकते आणि थोडंसं तिखट टाकते. थोडंसं टाकायचं, आपण नंतर पण टाकलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते, मिक्स करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. दिसते करा. मच्छी फ्राय करण्यासाठी मी इथं लोखंडाचा तवा ठेवला आहे, त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर आता त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून उलटा पालता करून घेते. लसूण टाकला ठेचून, दोन्ही मस्त असं उलटा पालता खरपूस असं भाजल्याच्यानंतर हे आपण मच्छी केली होती ना, डीप करून घ्यायची रव्याच्या सारणामध्ये आणि मच्छी सगळी तेलामध्ये सोडून द्यायची. लसूण आणि कढीपत्ता टाकल्याने एक मच्छीला वेगळाच टेस्ट येतो. कधी तुम्ही पण नक्की ट्राय करा, या पद्धतीने वेगळीच टेस्ट लागेल तुम्हाला, कधी चव लागेल. हे बघा अशी मस्त दोन्ही साईडून मच्छी फ्राय झालेली आहे, एकदम कुरकुरीत बघा, एकदम मस्त झालेली आहे, एकदम लाल लाल एकदम कडक. आणि हे बघा आता थोडीशी कोथिंबीर टाकायची अशी. आपली मच्छी फ्राय तयार झालेली आहे. या जेवायला.